महाराष्ट्र राज्यात 6 महिने अगोदर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी राज्यात शेतकऱ्यांना निवडणुकीच्या नंतर संपूर्ण कर्जमाफी देणार असं जाहीरनामा काढून आश्वासन दिलं होतं। याबाबत राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेले महायुतीचे मुख्य 3 पक्ष यांनी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही। तर मागील झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही। त्यामुळे कर्जमाफी मिळेल अशा आशेमध्ये असणाऱ्या राज्यातील बळीराजांनी मोठ्या प्रमाणात निराशा पदरी पडली आहे। शेतकऱ्यांना पीक लागवड आणि त्यातून उत्पन्न पिकांची घसरण होत नुकसान सहन केलंय। यामुळे विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज परतफेड केले नाही। यात कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज या वसुलीसाठी आता विविध पतपेढी बँक यांच्याकडून तगादा लावण्यात येत आहे। राज्यातील शेतकरी मागील कर्ज परतफेड केले नसल्यानं आणि राज्य शासनानं कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यानं आर्थिक संकटात सापडलाय। त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात पिकांसाठी लागणारे कर्ज घेण्यास ते पात्र ठरणार नाहीत। त्यामुळे पीक कर्ज घेण्यासाठी त्यांची फसगत होणार आहे। शेतकऱ्यांना या संकटातून मुक्त करण्यासाठी महायुतीच्या सत्तेत असलेल्या पक्षांनी राज्यात कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी नेते आणि किसान ब्रिगेड महाराष्ट्राचे प्रणेते प्रकाश भाऊ पोहरे यांच्या निर्देशाप्रमाणे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लेखी निवेदन सादर करण्यात आले। तसेच महायुती पक्षानं सत्तेत भागीदारी असताना दिलेली संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा दिलेल्या जाहीरनाम्याला न्यायालयीन दाद मागणार असं नमूद करून निवेदन सादर करण्यात आले। आमगाव तालुक्यात तहसीलदार यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी किसान ब्रिगेड महाराष्ट्र आणि भारतीय जनकल्याण फेडरेशन यांच्या वतीनं शेतकरी यांनी उपस्थित राहून निवेदन सादर केलंय। राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे निवडणूक झाले त्यामध्ये महायुती शासनाने जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही पूर्ण कर्जमाफी देऊ असं जाहीरनामा घोषित केला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढवली होती। निवडणूक संपून 6 महिने झालेत, परंतु महाराष्ट्र शासनामध्ये बसलेले महायुती सरकारने अद्यापही शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली नाही किंवा निधीची तरतूद केली नाही। म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आम्ही आज निवेदन सादर करत आहोत। किसान ब्रिगेड व भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन सादर केलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या जर आम्हाला कर्जमाफी दिली नाही तर याविरुद्ध आम्ही जनहित याचिका दाखल करू। या संबंधाने आज माननीय तहसीलदार यांना आम्ही निवेदन सादर केलं आहे की लवकरात लवकर राज्य शासनाने आपल्या जाहीरनाम्याप्रमाणे जे घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, ते कर्जमाफी त्यांनी घोषित करावं। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।